तुम्ही बघू शकता ही बेलाची पानं आहेत आणि हे बेलाचं एवढं मोठं झाड आहे। इथे बघू शकता तुम्ही बेल एकदम मोठं आहे आणि ही बेलाची बेल आपल्याला मार्च आणि एप्रिलच्या असे एंडिंगला पिकलेले दिसतात। आता जसा हा बेल एवढा पानांनी भरलेला आहे तेव्हा एकही पान नसतं, फक्त ती बेलवरती झाडावर असतात। आणि जेव्हा एक बेलाचं झाड असं होतं तेव्हा तिथं अशी अनेक झाडं होतात। तुम्ही बघू शकता आधी इथं एकच झाड होतं आणि एवढे आहेत आणि इकडं गवत आहे, पण तुम्ही झाडं बघू शकता त्याच्या प्रत्येक मुलाला असे उपले फुटलेले असतात। तिकडं पण बघा एवढा बेल झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एका झाडाची एवढी झाडं झालेत आणि जेवढे लांब मुलं गेलेत झाडाची खोड तसे तसे त्याला हे असे उपले फुटलेत। बेल हा शंकराच्या पिंडीवर वाहला जातो आणि महाशिवरात्रीमध्ये बेलाला खूप महत्त्व असतं। म्हणजे तसं महत्त्व तर रोजच असतं प्रत्येक पूजेसाठी। काढायचा का तो? काढायचा का? तुम्ही बघू शकता हे बेलाचं आपण बेल पाडलेलं आहे आणि ते आपण आता पिकत नाही, नंतर एप्रिल मार्च तेव्हा पिकतात आणि आता हे आपण उखडून खाणार आहेत।